नमस्कार. आज आपण मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबद्दल बोलणार आहोत. ही जगातली सगळ्यात मोठी रोजगार हमी योजना आहे, पण सध्या ती एका गंभीर समस्येचा सामना करतीये. या संपूर्ण विश्लेषणाचा आधार आहे काही महत्वाची स्रोतसामग्री. बघा, मनरेगाला ग्रामीण भारतासाठी एक मोठी सामाजिक सुरक्षा मानलं जातं. पण विचार करा, जेव्हा हीच सुरक्षा जाळी आतून उसवायला लागते, कमजोर व्हायला लागते, तेव्हा काय होतं? आणि याच प्रश्नाचा उत्तरात आपल्याला या समस्येचं मूळ सापडणार आहे. चला थेट मुद्द्यालाच हात घालूया. मूळ समस्या काय आहे? तर रोजगाराची हमी देण्यासाठी तयार केलेला हा एवढा मोठा कार्यक्रम आज अनेक भागामध्ये कामगारांना कायदेशीर किमान वेतनापेक्षाही कमी मजुरी देतोय. हेच आहे ते अपूर्ण वचन. आकडेवारी पाहिली की हे वास्तव अजूनच स्पष्ट होतं. परिस्थिती इतकी गंभीर आहे की 2025-26 पर्यंत या राष्ट्रीय योजनेअंतर्गत दिले जाणारे वेतन अनेक राज्यांनी शेतमजुरांसाठी ठरवलेल्या कायदेशीर किमान वेतनापेक्षाही खाली घसरलं आहे. ही खरंच एक चिंताजनक बाब आहे. ही तफावत नेमकी किती मोठी आहे हे या आलेखातून आपल्यासमोर येतं. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेक राज्यांमध्ये मनरेगाचं वेतन फक्त राज्याच्या किमान वेतनापेक्षा कमी नाहीये, तर ते बाजारात मिळणाऱ्या सामान्य मजुरीपेक्षाही कमी आहे. म्हणजे विचार करा, सरकारने हमी दिलीये पण तरीही मोबदला बाजारापेक्षा कमी. पण प्रश्न असा आहे की हे घडलं कसं? योजनेचं वचन आणि प्रत्यक्षातली परिस्थिती यात इतकी मोठी दरी निर्माण झालीच कशी? ही दरी कशी रुंदावत गेली हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात थोडं जावं लागेल. बघा, 2009 पूर्वी राज्यांचं किमान वेतन एक प्रकारचं सुरक्षा कवच म्हणून काम करायचं. पण 2009 मध्ये एक मोठा बदल झाला. केंद्र सरकारने वेतन ठरवण्याचे अधिकार स्वतःकडे घेतले आणि त्याचा परिणाम 2025-26 पर्यंत वेतनात ही प्रचंड तफावत निर्माण झाली. बरं, हे तर झालं धोरणांबद्दल. पण याचा जमिनीवर, लाखो कामगारांच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय? ही समस्या इतकी गंभीर का मानली पाहिजे? हे एक वाक्य या समस्येचं गांभीर्य सांगून जातं. म्हणजे बघा, ज्या कायद्याचा मूळ उद्देशच उपजीविकेची सुरक्षा देणं आहे, तोच उद्देश या कमी वेतनामुळे हरवला जातोय. यामुळे फक्त कामगारांचं नुकसान होत नाही, तर कायदेशीर पातळीवरही मोठे प्रश्न उभे राहतात. या कमी वेतनाचे परिणाम थेट जमिनीवर दिसायला लागतात आणि ते खूप गंभीर आहेत. एक एक करून पाहूया. पहिलं, एवढ्या कमी मोबदल्यात कोण काम करणार? त्यामुळे कामगारांचा मनरेगाच्या कामातला रसच कमी होतो. दुसरं, आर्थिक संकट वाढतं आणि मग पोट भरण्यासाठी शहरांकडे स्थलांतर करण्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि तिसरं, जिथे मजुरी कमी असते तिथे भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराला आयतच मैदान मिळतं. आता अलीकडेच विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन किंवा VBG-RAM नावाचा एक नवीन कायदा आणला गेला. खरं तर या कायद्यामुळे एक मोठी संधी होती की वेतनातली ही तफावत दूर करता येईल. पण त्या संधीचं काय झालं? सोप्या भाषेत सांगायचं तर हा नवीन कायदा ग्रामीण रोजगार कार्यक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणला गेला. कागदावर त्याचा उद्देश खूप चांगला होता. व्यवस्थापन सुधारणं, प्रक्रिया सोपी करणं. पण ह्या सगळ्या सुधारणांच्या गडबडीत वेतनाच्या मूळ समस्येकडे लक्ष दिलं गेलं का? हाच खरा प्रश्न आहे. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या नवीन कायद्याने वेतनातली तफावत दूर करण्याची संधी तर गमावलीच, पण त्याहून एक गंभीर गोष्ट केली. पूर्वी कायद्यात जी एक महत्त्वाची तरतूद होती की मजुरी राज्याच्या किमान वेतनाशी जोडलेली असावी, तीच यातून काढून टाकण्यात आली. म्हणजे सुधारणा तर दूरच राहिली, उलट कामगारांकडे जे एक संरक्षण होतं तेच काढून घेतलं गेलं. मग यावर उपाय काय? ही परिस्थिती बदलता येऊ शकते का? हो, नक्कीच. तज्ज्ञ यासाठी 3 महत्त्वाच्या उपायांबद्दल बोलतात. यावर उपाय म्हणून 3 अत्यंत महत्त्वाच्या आणि व्यावहार्य सूचना केल्या जातात. पहिली आणि सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे मनरेगा वेतन प्रत्येक राज्यातल्या किमान वेतनाएवढं किंवा त्याहून जास्तच असायला हवं. दुसरं, वेतनातली वाढ ही दरवर्षीच्या महागाई दराशी आपोआप जोडली गेली पाहिजे, म्हणजे कामगारांच्या कमाईचं मूल्य कमी होणार नाही. आणि तिसरं, वेतन वेळेवर मिळेल याची खात्री देणारी एक मजबूत आणि पारदर्शक यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय? कोणत्याही कल्याणकारी योजनेचं यश फक्त किती रोजगार निर्माण झाले या आकड्यांवर अवलंबून नसतं. त्या कामासाठी योग्य, सन्मानजनक आणि वेळेवर मोबदला मिळणं हे तितकंच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा मजुरीचं न्याय्य नसते तेव्हा कामाची हमी असूनही ती एक प्रकारची औपचारिकताच ठरते.
आणि हाच मुद्दा आपल्याला एका मोठ्या मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जातो. एका खऱ्या अर्थाने यशस्वी कल्याणकारी योजनेचं मोजमाप काय असावं? फक्त निर्माण केलेल्या कामाच्या दिवसांची संख्या की त्या कामातून कामगाराला मिळणारी प्रतिष्ठा आणि त्याच्या कुटुंबाला मिळणारी आर्थिक सुरक्षा?